नमस्कार, मी अक्षय शिंदे आणि आपण पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनेल, ज्याचं नाव आहे चोराखंड नगरी. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ई-KYC चालू केलेली होती आणि ई-KYC चालू केल्यानंतर प्रत्येक 31 डिसेंबर 2025 इतकी तारीख देऊन सुद्धा काही महिलांची ई-KYC झालेली नाही किंवा काही महिलांची जे काही चुकीच्या पद्धतीने ई-KYC झालेली आहे त्याच्यासाठी आपले जे आदित्यताई तटकरे आहेत त्यांनी परत एकदा ई-KYC चालू केलेली आहे. तर मित्रांनो, आणि बरेच लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की बाबा ई-KYC चालू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीने, तर आता आमची ई-KYC परत होऊ शकते का? कारण काही जणांचे चुकलेले आहे, कुणाचे जे काय ऑप्शन आलेले त्या ऑप्शन काही जणांनी चुकीची KYC केलेली आहे, तर काही जणांना हप्तेच पडलेले नाहीत. तर अशा महिलांसाठी, अशा लाडक्या बहिणींना मला एक सांगायचं आहे, बाबा ई-KYC अजून देखील चालू झालेली नाही, म्हणजे त्या पद्धतीने चालू झालेली आहे. पण आता जी ई-KYC आहे ती ई-KYC ऑनलाईन नसून जे काही आपल्या आपापल्या गावातील जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्या अंगणवाडी सेविकेकडे ही ई-KYC होणार आहे. म्हणजे त्या अंगणवाडी सेविका आता फिजिकली व्हेरिफिकेशन म्हणजे प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ते तुमची ई-KYC पूर्ण करणार आहेत. म्हणजे जे काय तुमच्या अटी वगैरे आहेत, नियम वगैरे अटी आहेत, समजा त्यांच्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसलात तर तुम्हाला जो काय लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता इथून पुढे पडणार आहे. म्हणजे आता अंगणवाडी सेविका जे आहेत ते तुमच्या घरोघरी येणार आणि तुमचं जे काय पूर्ण तपासणार की बाबा तुमच्या घरात 4 व्हीलर आहे का, किंवा तुमच्या एकापेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत का लाडक्या बहिणी योजनेचा. म्हणजे जे काय वेगवेगळे नियम आहेत त्या नियमानुसार तुमचे जे काही ई-KYC फिजिकल व्हेरिफिकेशन ते तुमच्या घरोघरी प्रत्यक्ष येऊन ते करणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचा जो काय लाडक्या बहिणीचा लाभ आहे तो लाभ पुढे चालू राहणार आहे. तर मित्रांनो, अजून देखील जे अंगणवाडी सेविका आहेत यांच्याकडे देखील अजून ते ई-KYCची प्रोसेस अजून त्यांनी चालू केलेली नाही. कारण जोपर्यंत त्यांना आदेश येणार नाहीत तोपर्यंत त्या अंगणवाडी सेविका आहेत ते तुमची ई-KYC करणार नाहीत. पण ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं जायची गरज नाही, किंवा जे काय अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन तुमची व्हेरिफिकेशन करणार आहेत, म्हणजे ई-KYC तुमच्या घरी येऊन करणार आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने थोडं थांबायचं आहे आणि चालू झाल्यानंतर त्या पद्धतीचं आपण अपडेट आपल्या चॅनेलवरती आपण टाकणारच आहोत. पण त्यावेळेस अजून देखील त्या लाडक्या म्हणजे जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना अजून देखील आदेश आलेले नाहीत आणि ज्यावेळेस त्यांना आदेश येतील त्याच्यानंतर त्या एक अंगणवाडी सेविका आहेत ते तुमची ई-KYC पूर्ण करतील. व्हेरिफिकेशन फिजिकल व्हेरिफिकेशन जे आहे ते तुमचं चालू करतील. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनी हे होते सगळ्यात मोठे अपडेट किंवा ई-KYCसाठी. तर ई-KYC अजून चालू झालेली नाही. जर झाली तरी अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकेकडे तुमची ई-KYC करायची आहे. चला तर मित्रांनो, परत एकदा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.